नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय गुरु जय महाराष्ट्र. तर आज आपण बोलणार आहे पिवळ्या पळसाबद्दल. तसं पाहिलं तर पळसाचे 4 प्रकार आहेत. एक पिवळा पळस, लाल पळस, काळा पळस आणि पांढरा पळस. पांढरा पळस तर हा कोणी बघितला की नाही माहिती नाही, पण पिवळा, लाल आणि काळा पळस सगळ्यांनी बघितलेला असेल. पिवळा पळस हा क्वचितच कुठे कुठे आढळतो. तो एकदम दुर्मिळ भागात आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे या दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये तो आढळतो. पांढरा पळस हा दिसेनासा झालाय आणि काळा पळस हा तो सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आलाय. काळा पळस हा मराठवाड्यामध्ये आढळायचा आणि पिवळा पळस हा आपल्या विदर्भामध्ये जास्त प्रमाणात आढळतो आणि तोही नष्ट होण्याच्या मार्गावर आलाय. या पळसाचा खूप औषधी उपयोग आहे. या पळसाची पानं, फुलं, साल सगळंच उपयोगी आहे. याचा उपयोग मधुमेह, उच्च रक्तदाब, मूतखडा, उन्हाळी मासिक पाळी यासाठी उपयोगी आहे आणि याचा रंग करण्यासाठी उपयोग केला जातो. हा पळस मी पहिल्यांदा बघितला आहे. तुम्हीही बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर आपण या पळसाचे झाड बघूया. बघता बघता मला हरणं दिसलं आणि हरणालाच आम्ही बघा किती छान धावत आहेत. बघा खूप छान, एकदम मस्त वाटतं असं बघितलं की निसर्गामध्ये. बघा बघा तुम्ही पण बघून घ्या किती छान धावत आहेत ते. सकाळ सकाळी खूप छान वाटतं बघायला. बघा. चला तर आता हरणं बघून झाली आणि आता वेळ आली त्या पळसाकडे जाण्याची. आणि तो पळस बघा किती छान दिसतोय. एकदम सकाळ सकाळचं वातावरण आणि सूर्याची किरणे आणि त्याबरोबर पिवळा पळस खूपच छान वाटत होतं. असं दुरून आम्हाला एकदमच दिसला. बापरे म्हटलं किती छान वाटतं. बापरे, आणि एवढी झाडांची एकीचा एक फुल दिसला आणि बघितल्यानंतर बाबांनी सांगितलं त्याचा खूप मोठा आयुर्वेदामध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पळसाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, काही उपयोग होत असेल, अजून काही याचा आयुर्वेदामध्ये वापर केला जात असेल, तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओला.